महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं एक अतिशय सुंदर शिवमंदिर दाखवणार आहे. ते म्हणजेच कोटेश्वर महादेव मंदिर. खरं तर साताऱ्यामधली लिंब गावातील बारामोटीची विहीर जगप्रसिद्ध आहे. त्या ठिकाणावरून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरतीच हे कोटेश्वर मंदिर आहे, जे की कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि साताऱ्यातलं एक नितांत सुंदर असलेलं हे महादेवाचं मंदिर कसं आहे ना, चला पाहूयात. सातारा जिल्ह्यातील लिंब गाव बारामोटीच्या विहिरीमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र हे गाव आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध आहे. ते म्हणजे लिंबगोवे गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात बरोबर मध्यभागी खडकावर बांधलेल्या कोटेश्वर मंदिरामुळे. सातारा शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती लिंबगोवे ही गावे आहे. या गावांच्या बरोबर मध्यभागी कृष्णा नदी वाहते. याच कृष्णेच्या नदीपात्रात पाण्याच्या मधोमध एका दगडी बेटावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे सातारकर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सरदार नारो आप्पाजी खिरे तुळशीबागवाले यांनी जवळपास 300 वर्षापूर्वी हे मंदिर बांधल्याचे इतिहास सांगतो. मंदिराच्या चारही बाजूने कृष्णा नदी वाहते. नदीपात्रात बरोबर मध्यभागी असलेल्या दगडी बेटावर हे मंदिर बांधल्यामुळे निसर्ग सौंदर्यानं हे मंदिर परिपूर्ण नटलेलं आहे. कोटेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला हे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला नगारखान्याची इमारत आहे आणि जो मुख्य प्रवेश मार्ग आहे तो एखाद्या किल्ल्याचा प्रवेश मार्ग वाटावा इतका भव्य अशा स्वरूपाचा आहे. तुम्ही बघू शकता, इकडे 2 बाजूला बांधकाम आहे, वरती कमान आणि असा सुंदर पायऱ्यांचा मार्ग आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला पाण्याचं हे सुंदर असं चौकोनी कुंड पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्येच नंदी महादेवाची एक सुरेख मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं, अर्धी मूर्ती आपल्याला पाण्यामध्ये आणि अर्धी वरती पाहायला मिळते. आणि समोरच्या बाजूला आपण बघू शकतो कृष्णा नदीचं हे अतिशय सुंदर असं पात्र. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी आहे, पण अजून सुद्धा इथून पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मंदिराची जी दगडी तटबंदी आहे त्या तटबंदीला सुद्धा काही लहान मोठी मंदिर आहेत. त्यापैकी इथे एक शिवपिंड ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे लहान आकाराची एक महाबली हनुमानाची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला एक पित्र असावीत अशी मूर्ती मला वाटते. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या समोरील बाजूस भव्य प्रवेशद्वार आणि नगारखान्याची सुंदर वास्तू आहे. या मंदिराचा विस्तार फार मोठा नाही, मात्र मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे.
मूळ मंदिराच्या समोर दगडी खांबांवर उभा असलेला भव्य नंदी मंडप आहे. नंदी मंडपातील नंदी महादेवाची सुरेख मूर्ती पाहण्यासारखी आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर एका बाजूस श्री गणेशाची संगमरवरी पाषाणातील ही मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या या सुंदर शिवपिंडीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होऊन जाते. जय महादेव. मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस खडकावर एक लहान मंदिर असून त्यात श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराच्या शिखरावर केलेली सुरेख कलाकुसर पाहण्यासारखी आहे. मूळ मंदिराच्या मागील बाजूस एक लहान मंदिर असून त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या नगारखान्यात जाण्यासाठी देखील पायऱ्यांचा मार्ग आहे. कृष्णेच्या काठावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर प्रत्येकानं पाहायलाच हवं, इतकं सुंदर आहे. फॅमिली सोबत जर तुम्हाला सुंदर आणि धार्मिक ठिकाण पाहायचं असेल तर कोटेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर मंदिर कोणी कोणी पाहिलंय हे कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा. या मंदिरात दर्शन करण्यासाठी येत असाल तर शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला या, कारण दुपारच्या वेळेला मंदिर बंद असतात. पण मंदिराचा परिसर जर पाहिला ना तर अतिशय सुंदर आहे. कोटेश्वर मंदिर पाहायला आल्यावरती तिथून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती असलेली लिंब गावातील बारामोटीची विहीर सुद्धा आवर्जून पहा, कारण 300 वर्षापूर्वी बांधलेली ही विहीर इतकी रहस्यमय आहे की तुम्ही पाहून आश्चर्यचकित व्हाल. या बारामोटेच्या विहिरीचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवला आहे.
या विहिरीच्या आतमध्ये राजवाड्यासारखा अतिशय सुंदर महाल असून अशी वैशिष्ट्यपूर्ण विहीर आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लवकरच.